वृद्ध महिलेला चोरांनी घरात घुसून लुटले। घरात एकटी असताना रात्री घातला दरोडा। आई, हे माझे दागिने, हे तुमच्याकडे ठेवा। बारशाहून परत आले की मी घेईन तुमच्याकडनं। तू काही काळजी करू नकोस। अगं पण आता तुम्हाला निघायला हवं। हो, अगं बाळाची आत्या आहेस तू आणि आत्यानेच बाळाचं नाव ठेवायचं असतं। पण तुझ्या बाळासाठी मात्र आत्या शोधावी लागणार आहे, कारण श्रीधरला दूरचीही बहीण नाही। श्रीधर बँकेतनं आले नाही की लगेच आम्ही निघू। छान दिसतेस हा, चेहऱ्यावर तेज आलंय। मग बाळाची आत्या झाली आहे ना मी। पण आता बाळाची आई सुद्धा होणार आहात। झाली का तयारी? हा बघ आलाच, 100 वर्ष आयुष्य आहे तुला। आई, पैसे आज तुझ्याकडेच ठेवावे लागतील। का बँकेत नाही ठेवलेत? अगं नाही ग, मी गेलो ना त्यावेळेस बँक बंद झालेली होती। किती आहेत? 1.5 लाख आहे। अरे बापरे, एवढे पैसे घरात ठेवायचे म्हणजे? अगं आई, एका रात्रीचा तर प्रश्न आहे ना। आम्ही आज बारशाला जाऊ आणि उद्या परत येताना आपल्या कुलदैवतेला अभिषेक करून येतो ना, आणि आल्यावर पैसे बँकेत टाकतो मी। तोपर्यंत तू कपाटात ठेव ना। बर, ते जरा कुलूप दे ग। ठीक आहे। आई, अगं कसलं टेन्शन घेतेस तू? हे बघ, मुश्किलीने मला 2च दिवसाची सुट्टी मिळाली। या 2 दिवसात दोन्ही काम आटपून येतो ना मी। आणि बाळाच्या बाबतीत सगळं काही सुरळीत व्हावं म्हणून कुलदेवतेचं दर्शन करावं अशी तुमचीच इच्छा होती ना? का मी एकटीच जाऊन येऊ? नको, तुम्ही दोघं मिळून दर्शनाला जा, मी सांभाळीन सगळं। येतो आहे। अगं अगं वाकू नकोस, त्रास होईल तुला। नीट सांभाळून न्या आईला, आणि पोचल्यावर फोन करा। हा, नीट जा। येऊ आम्ही? हा, चल ग, ए थांब थांब, काय राहिलं आईचं? कळेल। चहा. मस्त झालाय। अरे हो, सिलेंडरचा नंबर लावलाय। देतो, पैसे देतो। सांभाळून जा हा, आणि पोचल्याबरोबर फोन करा। आई, कपाटाची चावी नीट ठेव। हो ठेवते, गादी खालीच ठेवते। अरे पण मी घरात एकटीच आहे,
एवढी मोठी रक्कम ह्याच्या आधी घरात ठेवली नव्हती ना. काहीही होणार नाही आई. देव आहे ना आपल्या पाठीशी. मग झालं तर येऊ आम्ही. आई पोचल्यावर फोन करतो हं? चल ग. चल आज चल. हॅलो. हा आई, अगं श्रीधर बोलतोय. पोचलो आम्ही व्यवस्थित. काय रे श्रीधर, आत्ता फोन करतोयस तू? अगं बारशाच्या गडबडीत राहून गेलं ना, म्हणून उशीर झाला. बरं, रोहिणी कशी आहे? तिला काही त्रास नाही ना झाला? नाही 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 नाही, प्रवासात काही त्रास वगैरे झाला नाही. मस्त झाला प्रवास आमचा. बरं झालं बाबा, माझी चिंता मिटली. अगं आई, ते दारं खिडक्या नीट लावून घ्या. वरची कडी लावलीस ना? अरे हो रे बाबा, नीट लावल्या. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. आता झोपायची तयारी करते मी. बरं आई, ठेवतो फोन आता. काळजी घ्या. कोण आहे? कोण आहे? काकू, दार उघड कसं? अरे बापरे, हे काय विपरीत घडलंय? काकू, काकू कुठं आहात तुम्ही? हे काय झालंय? अरे देवा, अहो कैलास दादा, अहो आप्पा, अहो बघा, ओ कैलास दादा, ओ गंगा वहिनी, अहो यांच्या घराला लॉक. ओ नाना, अहो नाना लवकर या. काय झालं राधे, आरडाओरडा करायला? अहो नाना, तिकडं सुमती काकूच्या घरामध्ये लय गोंधळ झालाय बघा. समजा घर नाहीच कटून पडलंय. तिथं ना चोरी झाली असेल. काय सांगतेस? काय काकू कुठं दिसणार झालेत बघा. असं म्हणतेस? हा चल चल बघूया काय झालं ते. नाना या काय लवकर झाले हे बघा. राधे? अरे बाप रे, ते भलतेच काहीतरी झालेले दिसते. अरे बापरे, हे बघा आजी. राधे राधे, मूर्खपणा करू नकोस. हे बघा, इथल्या कुठल्याही वस्तूला हात लावू नका. ज्या अर्थी कपाट उघडे दिसते त्या अर्थी चोरी झालेली असावी. पोलीस केस होणार हे नक्की. अहो नाना, पण सुमती काकू आहेत तरी कुठं? म्हणजे सुमतीबाईंना चोरांनी काही केले तर नसावे ना? अहो नाना, काय बोलताय तुम्ही हे? अरे देवा, आतून ना सुमती काकूंसारखा आवाज येतोय. या बरं लवकर. या या बघे बघे. अरे काकू? वहिनी, राधे राधे, तू पाणी घे पहिल्यांदा. अहो हे कोणी गेले हे? सुमतीबाई, तुम्हाला काकू पाणी घ्या. अरे बापरे,
आणि कोणी बांधून ठेवले तुम्हाला असे? ते 2 चोर आले होते. हा हा त्याने मास्क घातलं होतं. बर त्याने दरवाजाचं कोंडा निळकळवला आणि मला बांधून अरे ठेवलं बापरे. आणि चोरी करून पळाले. अरे बापरे. अरे पोलिसात कंप्लेंट करायला हवी. मी 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 पोलिसांना फोन करतो. काकू काकू घाबरू नका. हॅलो अहो काकू सुमती काकू रडू नका हो. हॅलो पोलीस स्टेशन. हॅलो हॅलो. हॅलो पोलीस स्टेशन. नाही, रॉंग नंबर. सकाळी सकाळी फोन करतात यार. हॅलो. इन्स्पेक्टर नाईक आहेत का नाईक? अहो मी तुम्हाला सांगितलं नाही पोलीस स्टेशन नाही तर इन्स्पेक्टर नाही कुठून असतील. असं होय. रॉंग. मला वाटलं त्यांच्या घरचा नंबर आहे. सॉरी. काही सकाळी वैताग येतो. झोपून पण देत नाही यार. हॅलो. हो तुम्हाला एकदा सांगितलं नाही पोलीस स्टेशन नाहीये. का सारखं सारखं फोन करून इरिटेट करताय? मी इन्स्पेक्टर नाईक बोलतोय. काय? नाही सॉरी. हा बोला ना बोला. हे डिटेक्टिव्ह अस्मिता यांचंच घर आहे ना? हो हे डिटेक्टिव्ह अस्मितांचंच घर आहे. माझ्यासाठी काही निरोप आहे का? तुमच्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांचा निरोप आमच्या घरी कशाला असेल? नाही इन्स्पेक्टर साहेब काय सकाळपासून ना बरेच विचित्र फोन येत आहेत म्हणून थोडी गडबड होती. पण हे उशिरा उठल्यामुळं असं होतंय. अहो लवकर निजे लवकर उठे दया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे. हॅलो. हॅलो. हा तुम्ही नाईक ना? हा म्हणजे बहिर्जी नाईकांचे वंशज आहात का तुम्ही? नाही त्याचं काय आहे आमच्या इकडे बंडोजी नाईक म्हणून राहतात. हा ते सुद्धा बहिर्जी नाईकांचेच वंशज आहेत आणि त्यांचं आणि तुमचं गाव सेम असण्याची शक्यता आहे. काय गंमत काय चाललंय काय? स्टॅच्यू. गंमत कसली? तू सकाळी सकाळी मला फोन कर. सकाळी सकाळी तू मला फोन कर. तू सकाळी सकाळी फोन कर. सगळ्या गोष्टी बसून बोलता येतात. बसून बोलायचंच नाहीये पण इकडे ऐकून घ्या. सकाळी सकाळी का उठवलंस मला? ऐकून तू का उठवलंस मला? मॅडम आल्या. तू झोपतोस ना? मग काय चाललंय तुमचं? मॅडम मला सांगा मॉर्निंग वॉक करून कोण झोपते काय? एक मिनिट. मॅडम यांनी काय केलं माहितीये? मी झोपलो होतो तेव्हा यांनी खोटा फोन केला आणि म्हणाला पोलीस स्टेशन मधून फोन आहे नाईक साहेबांचा. बंडू ही काही पद्धत आहे मस्करी करायची? उद्या जर खरंच इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला किंवा एखादा इमर्जन्सी कॉल आला आणि याने गमतीत घेतला म्हणजे? ध्यानातच आलं नाही माझ्या. आता कळलंय ना? मॅडमने सांगितले ना, तुम्ही नका सांगू. अरे काय रे ते, तू मॉर्निंग वॉक करून येऊन झोपतोस? नाही मॅडम मी जास्त राऊंड मारल्या. अरे लोक मॉर्निंग वॉक करतात कारण फ्रेश वाटावं म्हणून. तू येऊन पुन्हा झोपतोस? फ्रेश असं मी फ्रेशच आहे. हा आता ओके ओके बस तू आवर लवकर फ्रेश हो. तुला पुण्याला जायचंय ना? तेव्हा मला पुण्याला जायचंय. तेच सांगायला फोन केलता. असं मी काय केलेलं नाही बरं. तुमचा खरा फोन लावते. उचला. कळतंय. मिस्टर मित्तल या. मिस्टर मित्तल
गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. या, आय एम लिव्हिंग राईट नाव. ओके, ऑल राईट. आय विल कॉल यू बॅक वन्स आय रीच. या, गुड डे, बाय. फोन तुम्ही केला होता का? हो साहेब, फोन मी केला होता. बरं, कुठलं घर? त्यांच्या घरी सुरू झाली ते. ठीक आहे, तुम्ही थांबा बाहेर. उमेश, तुम्ही आणि चव्हाणबाईंनी बाहेर लोकांच्या जबाना घ्या. कांबळे आणि चला तुम्ही. या फोटोग्राफ. आत्ताच बातमी आली. काल रात्री 2 अज्ञात इस्मांनी दहिसर येथे सुमती पाटील या वृद्ध महिलेच्या घरात शिरून चोरी केली. सकाळी 7 वाजता कामवाली घरी आली तेव्हा पहिल्यांदा तिला हा सगळा प्रकार कळला. या बातमीत सगळे डिटेल्स आलेले नाहीये, पण एवढं कळलंय की त्यावेळी सुमती पाटील घरात एकट्याच होत्या. पोलीस केस झाली, एव्हाना पोलीस तपास सुरूही झाला असेल, पण मला कळत नाहीये कामवाली एवढ्या लवकर घरी कशी आली आणि मुळात चोर घरात कसे शिरले असतील. कांबळे, हां सर. आत रस्सी पडली. हां. मॅडमनं तिथे बांधून ठेवलं असावं. घरात दुसरं कपाट नाहीये, दागिने इथूनच गेले असणार आहेत. बहुतेक सर. ओके, कोयंडा निखळलाय, हां. म्हणजे धक्का मारून दार तोडले वाटतं. एनिवे, तुम्ही पंचनामा करून घ्या सगळ्या गोष्टींचा. बर. फोटो काढून घ्या. ओके सर. मला प्रॉपर रिपोर्ट्स पाहिजे. ओके सर. दादा, हो, पटापट फोटो काढा. काळजी करू नका. हा, काळजी करू नका की आम्ही हे सर्व तुमच्या बरोबर. काय नाव काय? साहेब, राज नाव आहे साहेब. मागे चल. तू कोण? राधा. मागे हो. ताई, आम्हाला नीट आठवून सविस्तर सांगा, तुम्ही चोरांना ओळखू शकाल किंवा त्यांचं वर्णन करू शकाल? नाही, त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातला होता. अरे, हा घातला म्हणजे त्या चेहरा दिसला. ए ग बस रे. मला जाग आली तेव्हा. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? जास्त आवाज केला ना तर कायमचा आवाज बंद करून टाकेन. घरातला मालकीण. ओरडलीस ना, कायमचा आवाज बंद करून टाकेन. जे काय आहे ना ते काढायचा. नाही नाही मामा, आमच्याकडे काय नाही हो. मला कपड्याची चावी काढायच्या. मला माहिती ना मामा, माझा मुलगा घेऊन गेला, तो 2 दिवसासाठी बाहेर गेला. नाही खरंच. काय सासूपणाचं आव्हान तरी? हा, मला माहिती आहे, या म्हातारीकडे चावी आहे.
लाख रुपये आणि 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने होते. सगळं नेलं चोरांनी, सगळं नेलं. एवढी कॅश घरात ठेवता तुम्ही? नाही अहो, घरात साधे 5,000 रुपये सुद्धा नसतात. ते पैसे माझ्या मुलाचे होते. तो बँकेत ठेवायला गेला होता, पण बँक बंद झाली म्हणून त्याने घरातच ठेवले. आणि दागिने जुन्याचे होते. तुमचा मुलगा आणि सून कुठे होती काल रात्री? ते दोघं सुनेच्या भाच्याच्या बारशाला सुनेच्या माहेर गेलेत. सून 2 दिवस तिथेच राहणार आहे आणि मुलगा आज येईल. पण घरात दागिने आणि पैसे आहेत हे चोरांना कळलं तरी कसं? काय छान केलं. चाळीत पोलिसांची गाडी? काय झालं सर? चल बघूया. चल. सुमती काकूंच्या इथे गर्दी. त्यांची तब्येत ठीक असेल ना? चल बघायला हवं. नको, उगाच नसत्या भानगडीत नको पडायला. तिकडे पोलीस दिसतात. चल घरात चल. ते म्हणून काय झालं? कुणी कसंही वागलं तरी आपल्याला शेजार धर्म पाळायलाच हवं. शेजारी कोण राहतं तुमच्या? आप्पा आणि त्यांची फॅमिली. आप्पा कोण? हे आप्पा आहेत. हा, आणखीन? कैलास साटम आणि त्याची बायको गंगा. हे कैलास कोण रे? साहेब, कैलास दादा घरात नाहीत. त्यांच्या घराला कुलूप आहे. ते बघा, तिकडे बघा, कुलूप आहे घराला. हा, इन्स्पेक्टर साहेब, तो बघा कैलास आणि त्याची बायको येते. अरे कैलास तूच का? हो. इकडे ये. काय झालं काकू? मीच कैलास. ही माझी बायको गंगा. आम्ही काल बाहेर गेलो होतो, आत्ताच आलोय. बाहेर म्हणजे नेमकं कुठे? कांदिवलीला मित्राकडे गेलो होतो. नंबर आणि पत्ता रे त्याचा? त्यांचा नंबर कशाला हवाय तुम्हाला? जेवढं सांगतो तेवढं करा. उलट प्रश्न विचारू नका. कालची एकच रात्र दागिने आणि पैसे होते यांच्या घरात. रात्री चोरी झाली यांच्याकडे. आणि काल रात्रीच तुम्ही घरात नव्हतात. म्हणजे नक्की काय म्हणायचे तुम्हाला? की चोरी होणार आहे आम्हाला माहिती होतं? आमच्यावर संशय घेताय तुम्ही? चोर सापडेपर्यंत तुमच्यावर संशय राहणारच. सुमतीताई, यांचं तुमच्याशी काही भांडण वगैरे? नाही, भांडण नव्हतं. सुमती वहिनी, अहो, शेजार म्हटलं की भांडला भांड लागणारच, कुरबुरी होणारच. पण माझा यांच्यावर विश्वास आहे, असं काही नाही करणार. ठीक आहे. हे तुम्ही निघा रे आपापल्या कामाला. आपा, तुम्ही नंतर पोलीस स्टेशनला येऊन स्टेटमेंट द्या. निघा. साहेब मी येतो. ना तुम्ही थांबा. काकू, तुम्ही आमच्या घरी चला बरं. अहो, चला ना, तुम्हाला थोडा वेळ बरं वाटेल. नाही, चला बरं, चला. नाना, तुम्ही मगाशी बोलता बोलता थांबलात. मला काय सांगायचं होतं? इन्स्पेक्टर साहेब, सुमती वहिनींच्या मनाचा हा मोठेपणा म्हणायला हवा की गंगावर माझा विश्वास आहे असं म्हणाल्या. म्हणजे? खरं तर त्यांचं आणि साठमांचं कधीच पटत नव्हतं. साहेब,
नाना बरोबर बोलतायत. मी दोघांच्या बी घरी काम करते ना. तुम्हाला सांगते, गंगा वहिनी आता सुमती काकूना घेऊन घरात गेली. पण अहो, इतके दिवस झाले दोघी बोलत बी नव्हत्या. घरात जायचं सोडा, सध्या एकमेकींशी तोंड बघायचे बी वांदे होते. हा, गंगा, मी बाहेरच थांबते. मी श्रीधर दादांना समजावे, तुम्ही चला ना. आई तू यांच्या बरोबर काय करते आणि पोलीस काय? श्रीधर, बघ ना काय झालंय. हे कोण? माझा मुलगा श्रीधर. अरे श्रीधर, काल सुमती वहिनी घरात एकटे असताना रात्री चोरी झाली. काय चोरी? अहो कसं शक्य आहे? आणि काल रात्रीच कसं झालंय आई? काल रात्री दहिसर मधील सुमती पाटील यांच्या घरातून 2 मास्क घातलेल्या चोरांनी 1.5 लाख रुपयांची रोकड आणि दागिने पळवले. पोलीस तपास चालू आहे. चोरांचं पूर्वीचं काही रेकॉर्ड असेल तर फिंगरप्रिंट्सचे रिपोर्ट आल्यानंतर कन्फर्म होईल. अहो पण आमच्या घरी चोरी झालीच कशी? मॅडम, सुमती पाटील घरात एकट्याच आहेत हे चोरांना कसं कळलं? मी सुद्धा त्याचाच विचार करते म्हणाले. तिथला पेपरवाला, दूधवाला किंवा कामवाली कोणीतरी सामील असल्याशिवाय हे होणं शक्यच नाही. किंवा शेजारी, म्हणजे शेजारचेही या चोरीत असतील तर? अगो काहीतरीच काय बोलतेस मनाली. हा, आता मी तुमची शेजारी म्हणजे मी चोरांना सामील असणार आहे का? हा, अहो नाही काकू, अहो मनाली तुमच्याविषयी नव्हती बोलत, ती जनरल बोलत होती. जनरल जनरल अगं अस्मिता, पण जनरल का होईना बोललीच नाही. हा, काकू अहो, आणि जनरल कसं सांग मला, जनरल कसं? आता तुमची शेजारी मीच आहे ना. हा, अहो तसं तर आम्ही पण तुमचे शेजारीच आहोत ना. म्हणजे काय आता आम्ही चोर आहोत का? आणि चोरी आमच्याकडे नाही, दहिसरला झाली. ओ म्हणजे उद्या तुमच्याकडे चोरी झाली तर तुम्ही संशय माझ्यावर घेणार का? काकू अहो असं काय बोलताय? उलट तुम्ही आहात म्हणून आम्हाला खूप आधार वाटतो. आणि तसंही तुम्ही असताना चोरी होईलच कशी? मग श्रीधर, अरे आत तपास चालू आहे, त्यामुळे काकूंना आत नेत होते. हो, तुम्ही पण चला ना. 1.5 लाख रुपये गेलेत. 10 तोळ्यांचे दागिने पण गेलेत आई. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. काल मी दागिने आणि पैसे तुझ्याकडे नको होते ठेवायला आई. आता रोहिणीचे दागिने मी कसे परत करू आई? दादा शांत व्हा, उगीच त्रास नका करून घेऊ. अहो काकूंना काही झालं नाही, ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे ना. हो, नशीब माझ्या आईला चोरांनी काही केलं नाही ते. पण इन्स्पेक्टर साहेब, आई घरात एकटी होती, घरात एवढे पैसे होते, ही बातमी चोरांपर्यंत गेलीच कशी? आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. आम्ही त्याचा नक्कीच शोध लावू. तर श्रीधर, बँकेत पैसे टाकायला गेला होता तेव्हा बरोबर कोणी मित्र ओळखीचं वगैरे होतं? नाही साहेब, मी ऑफिसहून आलो तेव्हा एकटाच होतो. अजून घराबाहेरच्या कोणाला माहिती याबद्दल, म्हणजे एवढे पैसे तुमच्याकडे होते? 1 मिनिट, हे काय? पत्र असेल कुणाचं तरी. तुम्ही कुठे चोरी करता? जे पाहिजेत ते मागायलाच येता ना. बघितलंस बघितलंस कसे टोमणे मारते मला ती. हा? काकू, नाही नाही, तुझ्या प्रेमा खातर मी येते ग. ठीक आहे, मी निघतेच आता. नाही नाही काकू, काकू बसा बसा. हो, असं लगेच रागवू नका. जरा मिरच्या देतेस का? म्हणाली हो हो देते ना. आई, म्हणजे त्याचं काय आहे, आज आमच्या यांना की नाही पिठलं भाकरी खायचंय. मग म्हटलं थोडासा ठेचा पण करू. हा, जरा वाटीभर मिरच्या द्यायला सांग. हो हा, म्हणाली देतेस ना मिरच्या?
मिरच्या जास्तच आणल्यात. हो हो ठेचा आम्हाला पण पाठवून द्याल ना? हो 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 देईन ना देईन मग द्या. चालेल ना हो या. थँक्यू हो येते मी हो. सतत मागत असतात. तुम्ही आम्हाला टीप दिलीत म्हणून तुम्हाला ही टीप. याचा अर्थ काय? कोणाला कसली टीप दिलीस तू? नाही साहेब, मी कुणालाच कसलीच टीप दिलेली नाहीये. हे पाकिट घरात कसं आलं मला माहित नाही. हो इन्स्पेक्टर साहेब, ते इन्व्हॉल्व उघडून बघा ना, आत काहीतरी असण्याची शक्यता आहे. साहेब, माझे ते 1.5 लाख रुपयामध्ये ना 1000 रुपयाचं एक बंडल होतं. अच्छा, म्हणजे या बाई घरात एकट्या आहेत, या घरात एवढे दागिने आणि पैसे आहेत, ही टीप चोरांना तू दिलीस नाही साहेब. आणि बदल्यात त्यांनी तुम्हाला कमिशन म्हणून ही 10,000ची टीप दिली, बरोबर ना? नाही साहेब, खरंच मी काहीच नाही केलेलं. अहो साहेब, असं काय बोलताय तुम्ही? याने काहीही केलेलं नाही. आम्ही याच्या मित्राकडे गेलो होतो. काकू, तुम्ही तरी सांगा ना यांना समजावून. कायलाच कसला सूड घेतलास तू? अरे तुला मी राहायला जागा दिली, त्याची अशी परत फेड केली का तू? साधा शिल्लक भांडण झालं त्याचा असा वचपा काढलास का तू? नाही श्रीधर, मी कसलाही सूड घेतलेला नाही आणि कुणाला टीप सुद्धा दिलेली नाही. श्रीधर, अरे आपण एकमेकांशी बोलत नसलो ना तरी काकूंना आईच्या जागी मानतो मी. असे पांग फेडलेस मानलेल्या नात्याचे, आणि ते चोर काय तुझ्याकडे उगाच असं इन्व्हॉल्व टाकून गेले? हा, कोण आहेत ते चोर? बोल, काय संबंध आहे तुझा आणि त्यांचा? का तूच केलीस चोरी? नाही साहेब, खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. त्या चोरांशी किंवा चोरीशी माझा काहीच संबंध नाही. कुणीतरी हे एनवलप माझ्या घरात टाकून कारस्थान रचले. मी काल कांदिवलीत होतो साहेब. सुमतीताई, हाच होता ना त्या दोघातला एक? नाही, हा नव्हता. पण त्यांनी तर बुरखे घातले होते ना? हो, पण मी आवाज ओळखते याचा. हा स्वतः आला नसेल, पण याने चोरांना घर लुटण्याची सुपारी दिली असेल सर. आणि बदल्यात त्यांनी याला याचा वाटा म्हणून ही टीप दिली, बरोबर ना? हो साहेब, असं काय एक बोलतो? मिनिट, बाजूला उचल. कोण होते ते? कोणाला दिली सुपारी? त्यांचे नाव, नंबर, पत्ता सांग पटपट. मला काय माहिती नाही सर. खरं सांगतोय, मी काहीच केलेलं नाही. मी त्यांचं नाव कसं सांगू सर? असं ऐकणार नाहीस तू. अहो साहेब, त्यांच्याकडे दागिने आहेत, पैसे आहेत, हे कुठे माहित होतं आम्हाला? घरात मोठी रक्कम होती. हा, आई घरामध्ये एकटी होती, हे सर्व माहित होतं तुम्हाला. काल ज्या वेळेस आई आम्हाला बाहेर सोडायला आली होती त्यावेळेस तुम्ही इथे चहा पीत बसला होता. आई, कपाटाची चावी नीट ठेव. हो, ठेवते. गादी खालीच ठेवते. आई, पोचल्यावर फोन करतो. हं? चल ग. चल आज चल. म्हणजे हे ऐकल्यानंतर स्वतःचा संशय यायला नको म्हणून मुद्दाम तुम्ही मित्राकडे गेलात. चोरांना सुपारी तूच दिलीस? नाही साहेब, मी खरंच सुपारी नाही दिली. चौकीत नेऊन अडकीत त्या तसं अडकवीन ना, ही सुपारीच काय, पान, चुना, काच सगळं बाहेर पडेल तुझं. नाही साहेब, हे सगळं खोटे. श्रीधर, अरे तू तरी विश्वास ठेव. काकू, निदान तुम्ही तरी. काकू, तो असं करणार नाही, मला माहितीये. तुम्ही तरी सांगा ना यांना.
आई तू यांच्यासाठी अजिबात हळवी होऊ नकोस. मला तर वाटतं कैलास संदेश शोधत होता हे सगळं करण्यासाठी. ज्याने पोलिसाला माहिती दिल्याशिवाय आपल्याला पैसे आणि दागिने मिळणार नाहीत. साहेब आतमधल्या सर्व वस्तूंचे फोटोग्राफ्स घेतलेत आणि पंचनामा लिहून पूर्ण झालेला आहे. चला. खरंच काय नाही केलं साहेब, खरंच गंगा साहेब, साहेब खरंच नाही केलं गंगा साहेब, खरंच काय नाही साहेब, ऐका तरी साहेब, साहेब त्याने काही केलेलं नाहीये. माझं ऐका साहेब. कैलास साहेब माझं ऐका. साहेब माझं ऐका. कैलास नाना राधा, तुम्ही दोघांनी का नाही थांबवलं त्यांना? अहो गंगाताई, आम्ही कुणाला कुणाचं नाव नाही सांगितलं, फक्त त्याच्या डोळ्यांनी पाहिलं ना तेच सांगितलं. पण आता तुम्ही आम्हाला सांगा, तुमच्या घरी हे पैशाचं पाकिट कुठून आलं? नाना त्याने काही केलेलं नाही हो. तुमचं नशीब चांगले, आम्ही पोलिसांना सगळे सांगितले नाही. तुमच्यात आणि पाटलांमध्ये काय वाद चालला होता हा अख्ख्या चाळीला माहिती आहे. अहो 10,000साठी शेजार धर्म बुडवलात. म्हणतात ना करावं तसं फरावं. भोगा आता आपल्या कर्माची फळं. नाही नाना माझं ऐकून तर घ्या. काकू तुम्ही सांगा ना. आई त्याने काही केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला असं वाटतं का त्याने काही केलं असेल? हे बघ, जे घडलं ते वाईट आहे, पण कैलास ज्याप्रमाणे आपल्याशी वागला ना त्याला त्याची सजा मिळायलाच हवी. दादा त्याने काही केलेलं नाही. चल आई. काकू त्याने काही केलेलं नाही काकू. काल रात्री दहिसरला सुमती पाटील यांच्याकडे झालेल्या चोरीचा दहिसर पोलिसांनी 12 तासांच्या आत छडा लावलाय. चोरांना चोरीची टीप देणाऱ्या कैलास साटमला पुराव्यासकट पकडले. आश्चर्य म्हणजे हा पाटीलांचा शेजारी आहे. कैलास सापडला, पण ते 2 चोर अजूनही गायब आहेत. 10,000 रुपये मिळाले, पण त्या 1.5 लाखांचं आणि दागिन्यांचं काय झालं अजून कळलेलं नाहीये. कैलासची चौकशी करून पोलीस त्याच्याकडून सत्य शोधून काढतील. पण ही केस वरवर दिसते तेवढी साधी सरळ, तेवढी क्लिअर आहे असं मला नाही वाटत. आता तुम्ही म्हणाल हिला प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघायची सवय, पण तुम्हीच बघा ना, एरवी कामवाल्या 7-8 वाजेपर्यंत पोहोचतात. सुमती काकू घरात एकट्याच होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे घाईचंही काही कारण नव्हतं. मग बरोबर चोरी झाली त्याच दिवशी त्यांची कामवाली राधा सकाळी 7 वाजता कशी पोहोचली? श्रीधर आणि त्याची बायको रोहिणी दोघं बारशाला गेले होते, पण श्रीधर एकटाच परत आला. रोहिणी का नाही आली? आणि मुळात पाटील आणि साटम कुटुंबियांमधले संबंध कसे होते? श्रीधर आणि रोहिणीचं जाणं तर आधीच ठरलेलं होतं. मग बरोबर त्याच रात्री कैलास आणि गंगा बाहेर का गेले? आणि मुळात चोरांनी फक्त 10,000 रुपये टीप का पाठवली? मला माहिती आहे तुमच्या मनातही असे अनेक प्रश्न घोळत आहेत ना. बघूया, कदाचित उद्या सकाळच्या न्यूजमध्ये यापैकी काही प्रश्नांची उत्तरं मिळतीलही, किंवा कदाचित काही नवे प्रश्न मला सामोरे येतील. बोल, त्या चोरांची नावं सांग. कुठे राहतात ते? ए बाबा, अरे तू जितका जास्त वेळ लावशील तेवढे जास्त फटके घाशील साहेबाचे. बोल पटापट. बाकीचे पैसे आणि दागिने कुठे ठेवलेस? बोल पटपट. साहेब, साहेब मला खरंच काय माहिती नाही साहेब. मी काहीच केलेलं नाही साहेब. साहेब काय नाव साहेब, नाटक करतोय. ए उठ रे. थांबा, हे शुद्ध पडलाय तो. त्याच्या तोंडावर पाणी मारा, काहीतरी खायला द्या आणि मग बोलतं करा याला.
त्याच्याकडून माहिती मिळणं फार महत्वाचं आहे. हा बोलला तरच ते चोर सापडतील. ठीक आहे. येस सर. हेच होतं ना मॅडम? मॅडम, ही त्या कैलास साटमची बायको आहे ना? हा वय वय, काल हिचा बी टीव्हीवर फोटो दाखवत होते. पण ही आत्ता आपल्या घरी का आली? बंडू, दार उघड, बघूया काय म्हणते. मॅडम, मॅडम, मला मदत अगं, करा. अगं. कैलासला वाचवा मॅडम, ते निर्दोष आहे. हे बघा, असे पाय धरले म्हणून मॅडम गुन्हेगारांची बाजू कधीच घेत नाही. आणि देव बी अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही. मी देवाची आण घेऊन सांगते, ते निर्दोष आहे. हे बघ, मी शब्दांवर विश्वास नाही ठेवत, पण तू जे काही सांगतेस ते जर खरं असेल तर मात्र मी तुझ्या पाठीशी उभी राहीन. मला तुझ्या डोळ्यात खरेपणा दिसतोय. पण अगं, मी न्यूजमध्ये जे काही पाहिलं किंवा पोलिसांनी जे काही पुरावे गोळा केलेत, त्या पुराव्यांचं काय? ते पुरावे हेच सांगतायत की कैलासच दोषी आहे. हे बघ, मला सांग, ते पाकीट तुमच्या घरी कसं आलं? ते पाकिट आमच्याकडे कोणी टाकलं, का टाकलं ते मला माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती की माझा नवरा चोर नाही. अहो ताई, असं तर जगातल्या प्रत्येक बायकांना आपल्या नवऱ्याबद्दल वाटते. चोर उगाचच खुश झाले असतील आणि तुमच्या घरात 10,000 रुपये ठेवले असतील, नाही का? अहो, जरा पटेल असं उत्तर द्या. हे बघा ताई, जे काय काय ना ते सगळं खरं खरं सांगा आमच्या मॅडम. म्हणजे पुराव्यानिशी, म्हणजे तुमच्या कैलासला चटकन सोडी दिलं आमच्या मॅडम. पुरावा? माझ्या नवऱ्यावरचा विश्वास याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. आणि म्हणून तर मी तुमच्याकडे आले ना. विश्वास हा पुरावा नाही होऊ शकत गंगाताई, तोच शेवटी घात करतो. मॅडम, तुम्ही आता म्हणालात ना की तुम्हाला माझ्या डोळ्यात खरेपणा जाणवतोय. तोच खरेपणा मला कैलासच्या डोळ्यात लग्न झाल्यापासून जाणवतोय. गुन्हेगार कोण आहे ते मला माहित नाही, त्याला यात का गोवलंय तेही मी सांगू शकत नाही. पण तो अशी चोरांना टीप देणार नाही. मी त्याची शपथ घेऊन सांगते. गंगा, अगं, असं शपथ घेऊन कोणीही निर्दोष सिद्ध नाही होत. कैलासला भेटल्याशिवाय मी कशाच्या आधारावर हिच्या पाठीशी उभी राहू? मी दादांच्या बाबतीतलं सत्य शोधत होते तेव्हा माझी ही अवस्था अशीच झाली होती. ही जेन्युइन वाटते, पण हिचा नवरा कैलास हिच्या विश्वासाला पात्र आहे. तुम्ही माझी शेवटची आशा होतात मॅडम. आता माझ्याकडे सुटकेचा दुसरा मार्ग नाही. गंगा, अगं,